158 मधून 92 गेले तर 58 आणि 8 66 एक्स्ट्रा आहेत ना, हे 66 एक्स्ट्रा आहेत जे की 92 पेक्षा जास्त होतात. ते कुठे टाकावं लागतील? कॉमनमध्ये. कॉमनमध्ये किती येतील? 66. कळते का? आपल्याला काय दिलंय? जर दोन्ही भाषा जाणणारे 2244 असतील, 2244 म्हणजे किती टक्के? 66%. तर आपल्याला काय काढायचं आहे? एकूण लोकसंख्या किती? 100%. 11 सक 11 दुने 22, 11 चौक 44 नाही, 11 0 0, 11 चौक 44, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 34च्या पुढं 2 शून्य, उत्तर येईल 3400. समजतंय का? ते दोन कन्सेप्ट सांगितले, त्याच्या पुढे काही गेले का? तेच दोन कन्सेप्ट आहेत ना, फक्त ते व्यवस्थित समजलेले असले पाहिजे. समजलेत का? एक्स्ट्रा 8% काहीच कशातच नव्हते. पहिली भाषा येत नाही, मग राहिले किती? 92. आणि दोन्ही भाषा मिळवल्यावर किती होतात? मग 158 कसं काय होतात? व्हायला तर 92 पाहिजे, होतात 158. मग 158 होतात म्हणजे 92च्या वरचे आहेत ते रिपीट होतात पहिल्यात पण आणि दुसऱ्यात पण. मग ते कशात टाकायचे? कॉमनमध्ये. किती जादा होत होते? 66. ते कॉमनमध्ये टाकले. कॉमन म्हणजे दोन्ही भाषा बोलणारे, आणि दोन्ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या किती दिली? 2244. मग मला सांगा, दोन्ही भाषा 66 बोलतात तर मराठी टोटल 82 होते ना. मग इथं किती येणार? 66 तर गेले, किती येणार? 18 कसं काय येतील? किती येतील? 16. 16 आणि 66 किती होतील? 82. मग जर म्हणले फक्त मराठी बोलणारे, हे मराठी ना, फक्त मराठी बोलणारे जर 340 असतील किंवा 320 असतील, फक्त मराठी बोलणारे किती असतील? 320. तर एकूण काढा. मग फक्त मराठी बोलणारे 16% आहेत. 16% म्हणजे 320, तर 1% म्हणजे 1% म्हणजे 20. तर पूर्ण काढायचे असतील तर गुणिले 100. कळतंय का? मग तुम्हाला ही माहिती जर दिलेली असेल का फक्त मराठी बोलणारे 320 आहे, तर त्याला कशाने भागायचं? 16. फक्त इंग्रजी बोलणारे इथं जे असतील ते दिले असतील तर त्याने भागायचं. समजतंय का? मग या केसमध्ये आपण 1% काढतो. 1% म्हणजे किती? त्यावरून सर्व काही काढता येतात. 1% वरून 100% काढता येतात, 66 काढता येतात, 16 काढता येतात, 25 काढता येतात, 30 काढता येतात. समजतंय का? मग तीनच कन्सेप्ट मी जे सांगितले होते ते शेकडेवारी थ्रूआउट वापरायचे. पहिलं किमतीवरून शेकडा, शेकड्यावरून किंमत, आणि तिसरं म्हणजे 1%. 1% जर काढता आला तर कोणतंही सूत्र आठवायची गरज नाही आहे. 1% समजतोय का? 1% म्हणजे काय? तर इथं कॉमनमध्ये 66% येतात आणि 66% दिलेले आहेत 2244. मग 2244 म्हणजे 66%. तर 2244ला 66ने भागलं किती टक्का भेटल? 1%. 1ला 100ने गुणलं तर 100%, 1ला 16ने गुणलं तर 16%, 1ला 50ने गुणलं तर 50%. समजतंय? मग पाहूयात पुढचा प्रश्न. सोडवताय का तुम्ही? करा बरं ट्राय. झाले का? काय आलंय? अरे थोडे कॅल्क्युलेशन अवघड आहेत. बऱ्याचदा काय होतं, अभ्यास करताना सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करत जा. कारण जर अशा आता यात कॅल्क्युलेशन कन्सेप्ट तर थ्रूआउट सेम असतो, पण कॅल्क्युलेशन जर अवघड असतील तर कन्सेप्ट राहतो बाजूला आणि जास्त फोकस कशावर होतो? कॅल्क्युलेशनवर. जसं की या प्रश्नामध्ये आहेत का कॅल्क्युलेशन थोडेसे अवघड आहेत. जसं
बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची इंग्रजी व गणित या विषयांची परीक्षा घेण्यात आली, ज्यात 75% विद्यार्थी कशात उत्तीर्ण झाले आणि गणितात. मग टोटल किती होतील हो? टोटल झाले 155, बरोबर का? दोन्ही मिळून किती होतील? दोन्ही मिळून होतील 155. पुढे जाऊन सांगितलंय का 18% दोन्हीत पण नापास झाले. 18% दोन्हीत नापास झाले म्हणजे राहिले किती? 82 दोन्हीत पास झाले. मग एक्स्ट्रा किती होतात? किती होतात? 73 एक्स्ट्रा होतात 73. मग 73 कशात घ्यावं लागतील? कॉमन मध्ये घ्यावं लागतील का? मग इथे घेतले. त्र्याहत्तर. मग त्यांनी काय सांगितले? दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्यांची संख्या किती? 292. 292 म्हणजे 73. आता 3 चौक 12 होतात का? मग 7 चौक आणि 1 इकडे घेतला. मग इथं 3 वरून 2 कसे काढता येतील? 3 दुनी 6 नाही, 3 त्रिक 9 नाही, 3 चौक 12 येऊ शकतात. मग 4चा भाग जातो का बघायचा. 3 चौक 12, 1 इकडे गेला, 7 चौक 28, 1 घेतलं 29. समजतंय का? तर 1% म्हणजे किती? 4. तर काय विचारलंय? तर परीक्षेत किती उमेदवार बसले होते? म्हणजे 100% बसले होते. 1% म्हणजे 4, तर 100% म्हणजे 4 गुणिले 100 किती? 400. काही शंका यामध्ये? समजलंय का? सर्वांना आलं? व्हेरी गुड. नेक्स्ट. सोपे प्रश्न सुरू झाले परत. सोडवताल का तुम्ही? करा बरं ट्राय. चला पुढे लक्ष द्या. शेकडेवारीचा उपयोग करायचा आहे फक्त. शेकडेवारी या कन्सेप्टचा 60चा शेकडा 50 काढून 60चा शेकडा 50 म्हणजे 60चे निम्मे किती येतील? 30. येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 50 काढला तर याचे परत निम्मे. शेकडा 50 म्हणजे निम्मे किती? 15. तर मूळची संख्या कितीने कमी झाली? तर मूळची संख्या कमी झाली 45ने. आता ही निव्वळ 45ने कमी झाली. पहा निव्वळ कितीने कमी झाली? 45ने. 60ची 15 झाली म्हणजे 45 झाली. मूळ संख्या किती टक्के कमी झाली असं विचारलं असतं तर झाले असते 60 वर 45 कमी किती टक्के म्हणजे गुणिले 100. 15 त्रिक 15 चौक 25 चौक 100. मग किती टक्के कमी झाली? जर टक्क्यात विचारलं तर 75% कमी झाली. पण आपल्याला टक्क्यात नाही विचारलं, फक्त मूळ संख्या कितीने कमी झाली म्हणजे 2दा शेकडा किंमत काढायला लावली तुम्हाला. एकदा 50% करायची, आलेल्याची परत 50% करायची, झाली 15, होती 60. 45ने कमी झाली. कितीने कमी झाली? 45ने. किती टक्क्यांनी कमी झाली? तर 45 म्हणजे 60चे 75% होतात. 75%नी कमी झाली. समजतंय का? काही शंका? पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे. एका खोलीचे भाडे शेकडा 20% वाढवले, पुन्हा काही महिन्यानंतर 25% वाढवले तर एकूण भाडे किती टक्के वाढले? मग आधीचं भाडे किती मानायचं? 100. किंमत दिलेली आहे का? नाही. त्यांना शेकड्यात किंमत पाहिजे. मग शेकड्यात एकूण किती टक्के भाडे वाढ झाले असं जर विचारले तर आपण सुरुवातीचे मानूयात 100. भाडं होतं सुरुवातीचं किती? 100. नंतर काय केलंय? नंतर काय केलंय? 20%ने वाढवलंय म्हणजे झाले किती? 120. नंतर परत 25% वाढवले. 25% आता नवीन वाढीवर वाढ होईल ना. जुनं भाडं तर विसरून गेले असतील. नवीन भाडं 120 आहे, वाढ होणार 120 वर. 120चे 25% म्हणजे निम्म्याचे निम्मे. 25% कसे काढणार आपण? 50% काढायचे असेल तर आपण काय करतो? निम्मा काढतो. 25% काढायचे असतील तर त्याचे निम्मे करायचे. मग 120चे निम्मे 60. 60 म्हणजे 50%. 60चे निम्मे 30. 30 म्हणजे
25%. म्हणजे परत इथं 20%ची वाढ झाली, म्हणजे 20ची वाढ झाली, इथं 25%ची वाढ झाली, म्हणजे 30ची वाढ झाली. म्हणजे किती होईल? तर एकूण भाडे किती टक्के वाढले? तर एकूण भाडे किती टक्के वाढले? म्हणजे मूळ किती होतं? 100. 100चं 150 झालं, म्हणजे मूळ भाडेवाढ किती झाली? 50% झाली. मूळ भाडेवाढ किती झाली? 50%. ऑप्शन नाही आहे, बनवून टाका एक ऑप्शन. ओके. हां, काय होतं, हे टायपिंग करताना कधी कधी मिस्टेक होते, त्यामुळं. आणि असं शक्य नाही बरं का कोणतंही पुस्तक एकदम ॲक्युरेट असेल, कारण त्याचं कारण असं आहे की चुका होणं साहजिक आहे. जसं की जर व्यवस्थित प्रश्न काढले तर टाईप करताना चूक होऊ शकते. टाईप करताना बऱ्याचदा सॉफ्टवेअर काय करते की सॉफ्टवेअरमुळं पण चुका होतात. एखादा फॉन्ट चेंज झाला किंवा एखादा अक्षरच त्यातून दिसत नसेल, डिस्प्ले होत नसेल, तर असंही होऊ शकतं. त्यामुळे जर चेंज झालं, तुम्हाला असं जाणवतं आहे ना की हे चुकीचं आहे, तर समजायचं तुमचा अभ्यास चांगला आहे. कारण खूप जास्त अभ्यास असल्याशिवाय चुका लक्षात येत नाही. त्यामुळं थोड्या चुका ठेवणं चांगलं आहे. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे इथं चुका आहे. ज्याच्या चुका लक्षात येतात त्यांचा अभ्यास चांगला आहे. बाकीच्यांच्या चुका लक्षात आल्या ना, आपल्या जर येत नसेल तर आपला अभ्यास तेवढा चांगला नाही आहे असं समजायचं. म्हणजे ते अभ्यास कसा आहे, परत एकदा सांगू. ठीक आहे. एका खोलीचे भाडे 20% वाढले, म्हणजे आधी किती होते? 100. 20% वाढले म्हणजे 120 झाले. आता 120वर परत 25% वाढले. 25% म्हणजे काय? निम्म्याचे निम्मे. निम्म्याचे निम्मे म्हणजे 60चे निम्मे. 30 वाढले म्हणजे किती झाले? 150. मग आता आधी 100 होते मूळ, झाले 150, म्हणजे किती टक्के वाढले? 50% वाढले. तर एकूण किती टक्के वाढले? तर इथं ऑप्शन नव्हतं म्हणून आपण बनवलं 50% वाढले. समजतंय का? किती वाढले? 50%. काही शंका? चला, पहिल्यांदा सोडवला तसा प्रश्न आहे हा, सोडवा बरं. 400 संख्येचे 30% काढले. कसे काढणार? 10% किती येणार? 40. 10% किती येणार? 40. 30% किती होणार? 120. व्हेरी गुड. 120. पुन्हा येणाऱ्या संख्येचे 30% कमी केले. याचे 30% कमी केले. याचे 30% म्हणजे 36. 36 कमी केले. आधी 20 कमी करू, 100. आणखी 16 कमी करू, 84. मूळ संख्या किती होती? 400. झाली किती? 84. मग राहिली किती? 400ची 84 झाली ना, मग कमी किती झाली? 316 कमी झाली का? किती कमी झाली? 316. ऑप्शन नाही आहे, बनवा. मूळ संख्या कितीने कमी झाली? 316. पहा कशी, 400 संख्येचे 30% काढले, 120 झाले. 120चे परत 30% कमी केले. 120चे 30% म्हणजे 10% म्हणजे 12. 30% म्हणजे 12 त्रिक 36. 36 कमी केली, राहिली किती? 84. ते म्हणतात मूळ संख्या कितीने कमी झाली? तर मूळ संख्या 400ची 84 झाली, म्हणजे 400 वजा 84. 316ने काय झाली? कमी झाली. 316 कमी झाली. तर इथं पहिलं ऑप्शन करूयात, 316. समजतंय का? काही शंका? फक्त टक्के काढता येतात की नाही एवढंच बघता येते. रेल्वे तिकिटाचे दर कितीने वाढले? 15%ने. मग आधी किती मानायचे? 100. वाढले कितीने? 15%ने. म्हणजे किती होतील? 115. आता परत कितीने वाढ झाली? 10%. 10% म्हणजे 11.5 होईल का? आता याचे 10% किती होतील? 11.5. समजतंय का? 115 तिकीट आहे. आता सध्या तिकीट किती आहे? त्याच्यावर 10% वाढ करायची. त्याचे 10% म्हणजे 11.5. मग 11.5 जर वाढले तर किती होईल? 126.5. आधी किती होते? 100. मग कितीची वाढ होईल? 26.5%. कितीची वाढ होईल? 26.5%. समजतंय? सोपे प्रश्न आहेत एकदम.
एका टीव्ही संचाची किंमत 20% वाढवल्याने वस्तूचा खप 20% कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात काय फरक पडेल? आता एक कन्सेप्ट आहे डिमांड, बरोबर, आणि सप्लाय. पहा डिमांड वाढली, पहा बरं का, काय वाढली? डिमांड. सप्लाय तसाच आहे, डिमांड वाढली, मागणी वाढली आणि पुरवठा तेवढाच आहे, तर भाव काय होतात? वाढतात. काय होतात? वाढतात. ओके, मागणी तेवढीच आहे पण सप्लाय वाढला, पुरवठा वाढला. पुरवठा तर खूप होतोय पण मागणी कमी आहे, मग भाव काय होतात? पडतात. साधा नियम आहे ना. त्याच्या पुढे एक नियम आहे की जसा जसा भाव वाढेल, एखाद्या वस्तूचे भाव वाढले की विक्री काय होते? कमी होते. खरेदी लोक कमी करतात कारण भाव वाढतो. एखाद्या वस्तूचे भाव कमी झाले तर काय होतं? भाव कमी झाले तर विक्री वाढते, कारण स्वस्त झाल्यावर लोकांचा घेण्याचा कल वाढतो आणि महाग झाल्यावर घेण्याचा कमी होतो. मग तो कन्सेप्ट आपल्याला इथं बघायचा. याला काही गोष्टी अपवाद आहेत की काही वेळा असं होतं का किमती वाढल्यानंतर लोक खरेदी जास्त करतात. जसं की सोन्याची किमती वाढायला लागल्या तर लोक आणखी सोनं खरेदी करतात कारण किमती वाढत आहेत ना, मग वाढण्याच्या आधी घेऊन ठेवावं म्हणून. शेअरच्या किमती वाढायला लागल्या तर शेअरची जास्त खरेदी केली जाते का? कारण वाढणार आहेत ना, मग लवकर घेऊन ठेवायच्या, वाढल्यावर फायद्यात विकायच्या. याला काही गोष्टी अपवाद आहेत अर्थव्यवस्थेमध्ये, डिटेल्स ते तुम्ही पाहताल. आता इथं काय झालं आहे, एका टीव्ही संचाची किंमत 20% वाढवली, टीव्ही 20%नी महाग झाले, मग घेणारे कमी होतील ना. महाग झाले म्हणून घेणार नाहीत, स्वस्त होण्याची वाट पाहतील. मग आधी समजा 100 टीव्ही विकले जायचे एका दुकानात. किती विकले जायचे? 100 टीव्ही विकले जायचे. प्रत्येकाची किंमत 100 मानू. कधी काळी होते 100 रुपयाला टीव्ही, त्या काळातली किंमत मानू. होते ना 100 रुपयाला टीव्ही, का नव्हते? कधी नव्हते. आता टीव्हीचा शोध लागल्यापासून टीव्ही 100 रुपयाला होते की नाही ते बघावं लागेल. होऊ शकतं की स्वस्तही होती तेव्हा टीव्हीचा शोधच लागलेला नव्हता. टीव्हीचा शोध कधी लागला किंवा टीव्ही मार्केटमध्ये, इंडियन मार्केटमध्ये कधी आले, त्यावेळेस त्याची मूळ किंमत काय होती ते बघावं लागेल. 100 रुपये होती की नाही कधी. पण असं समजा, गणितामध्ये समजायचं असतं, खूप जास्त डिटेल्समध्ये जायचं नसतं. टीव्हीची किंमत किती? 100. किती? 100. किती विकले जायचे? 100 टीव्ही विकले जायचे. 100 रुपये किंमत होती, 100 रुपये टीव्ही विकले जायचे. कलेक्शन किती व्हायचं? 10,000चं जमा व्हायचे 10,000. पण आता संचाची किंमत 20% वाढली म्हणजे किंमत झाली किती? 120 रुपये. आधी 100 होती, आता 120 झाली. म्हणून खप कितीने कमी झाला? 20%ने. आधी 100 व्हायचा, आता 20% कमी झाला. 20% कमी झाला म्हणजे 80 झाला. मग आता किती येणार? 12×8 = 96, पुढे 2 शून्य, 9,600. आधी जमा व्हायचे दररोज 10,000 रुपये, आता होतात 9,600 रुपये. बरोबर का? कितीची घट झाली? 400. पण आपल्याला विचारलंय उत्पन्नात किती फरक पडेल टक्क्यामध्ये. खाली ऑप्शन टक्क्यामध्ये आहे ना, तर उत्पन्नात किती फरक पडेल. तर आपण याला हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल करू का? 100चे किती होतील? याचा अर्थ 4% फरक पडेल. किती फरक पडेल? 4%. तर इथून पुढे अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये 100 मानायचं. किंमत 100, विक्री 100, मग टोटल किती होणार वरती? 10,000. किंमत 100, विक्री 100 ही आयडियल किंमत, आयडियल सेलिंग घ्यायची, 1000 घ्यायची. सॉरी, 100 गुणिले 100 10,000. आणि खाली मग जे कमी जादा केली, जसं की विक्री कमी झाली 20%, किंमत वाढली 120%, दोन्हींचा गुणाकार येईल 96. 96 येईल. पण हे 2 शून्य 2 शून्य कट करायचे. 100चे 96 झाले म्हणजे 4% काय झाली? घट झाली. मग तुम्हाला सोडवताना फक्त हे खालचं महत्त्वाचं आहे, वरचं तर ते 10,000 येणार आहे, त्याचे आपण 100 करणार आहे. कायम लक्षात ठेवायचं. समजतंय का? पुढचा प्रश्न पाहूयात. ठीक आहे, आणखी एक असा प्रश्न घेऊयात. पुढचा प्रकार वेगळा आहे जरा. एका वस्तूची किंमत 30% वाढवली. किती वाढवली? 30. म्हणजे किती केली? 130. त्यामुळे विक्री कमी झाली 20%ने. 20%ने कमी झाली म्हणजे किती विकाय? 80. आधी 100 विकत होते असं मानलंय आपण. 100 किंमत होती, 100ची 130 केली, विक्री 20%ने म्हणजे किती होईल? 13×8 किती? 100. बरोबर का? आता हे पुढे 2 शून्य येतील का? हे कट करून टाकायचे, कारण
वरती 10,000 आहेत, मग 100चे 104 झाले म्हणजे 4% वाढ. कळतंय का? किती टक्के वाढ झाली? 4% वाढ. असं आपल्याला हे सोडवायचं आहे. 30% किंमत वाढली म्हणजे किंमत झाली 130, तर विक्री 20% कमी होईल, विक्री झाली 80. आता किती जमा होतात? 104. आधी 100 जमा व्हायचे, 10,000 व्हायचे, पण त्याच्या आपण 100त रूपांतर केलं. मग 10,400चं 104 मध्ये रूपांतर करू म्हणजे 100चे 4 म्हणजे 4%ची काय होईल? वाढ होईल. कळतंय का? 4%ची काय होईल? वाढ. मग एक तुम्ही सोडवता का? ठीक आहे. पहा, किंमत वाढली 40%. किंमत कितीने वाढली? 40%. आणि खप कमी झाला 50%. खप कितीने कमी झाला? 50%. सोडवा बरं. उत्तर सांगू नका.